मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातले संपूर्ण वहिवाट पांधन रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये पूर्ण होतील. कर्नाटकने मोठ्या प्रमाणावर खाजगी सर्वेअर घेऊन संपूर्ण राज्याचं भूमी अभिलेख पुन्हा केला. पुढच्या काळामध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे, जवळपास 155 पांधन रस्ते त्यांचे क्रमांक टाकणे, डिजिटलायझेशन करणे, आधी मोजणी, मग खरेदी कर, मगच त्या ठिकाणी म्युटेशन, आणि नेमकं 15 दिवसात राज्य मोजणीवर आलं पाहिजे. आज मोजणीसाठी 3-3 वर्ष, 2-2 वर्ष, 1-1 वर्ष लागतं आणि मोजणी खात्याबद्दल फार असंतोष आहे. रेव्हेन्यूचा, महसूलचा अत्यंत महत्त्वाचा कोर मोजणी आहे आणि त्यामुळे या खात्यामध्ये प्रामुख्याने आम्ही लक्ष घातलेलं आहे. तर पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे, आधी मोजणी, मग खरेदी कर, मगच त्या ठिकाणी म्युटेशन. राज्यातले वादविवाद संपतील. त्याकरता लागणारा आता जे काही निर्णय सरकारने घ्यायचे होते, काही कायदे मंजूर करायचे होते, कारण खाजगी सर्वेअर करण्याकरता खाजगी सर्वेअर सिस्टीममध्ये आणण्याकरता कायद्यात बदल करण्याची गरज होती. तो कायदा आम्ही बदलला. तसं आंध्र प्रदेश आणि कर्नाटकने मोठ्या प्रमाणावर खाजगी सर्वेअर घेऊन संपूर्ण राज्याचं भूमी अभिलेख पुन्हा केला. तसं राज्याचं भूमी अभिलेख करण्याचा विचार सरकारचा आहे. मिरजमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान घेण्यात आलं. या अभियानामध्ये शेतकऱ्याचे पांधन रस्ते खुले करणे आणि पुढच्या काळामध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे, जवळपास 155 पांधन रस्ते त्यांचे क्रमांक टाकणे, डिजिटलायझेशन करणे, त्यांच्या कडेला झाडं लावणे, अशी जे मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना होती, त्या योजनेला आज प्रत्येक ग्रामपंचायतचं मॅपिंग करून त्या ग्रामपंचायतमधले जे क्षेत्र रस्ते, वहिवाटचे रस्ते आहे, पांधन रस्ते आहेत, त्यांचं मॅपिंग करून या सर्व रस्ते शेतकऱ्याकरता खुले करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातले संपूर्ण वहिवाट पांधन रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये पूर्ण होतील. दुसरं, या ठिकाणी जवळपास 3,500 नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विविध ज्या काही 7/12 त्रुट्या होत्या, काही डिजिटल 7/12 होते, असा एक डेटा तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे जिल्हाधिकाऱ्याकडनं की कुठल्या योजनेचा लाभ आजच्या शिबिरामध्ये आम्ही दिला. जवळपास 16 विविध शासकीय यंत्रणा आज या शिबिरामध्ये होत्या. त्यामध्ये कृषी विभागाने ट्रॅक्टर वाटप केले, अशा अनेक योजना या ठिकाणी होत्या. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानामध्ये 3,500 नागरिकांनी या विविध योजनांचा लाभ आज सांगलीमध्ये घेतला.